एखादी पार्टी आहे, ते लय वर्षापासून सत्तेत आहे आणि सत्तेतून ते गेल्यानंतर त्याचे कसे हाल होते हे आपल्याला वेस्ट बेंगालमध्ये ममता दीदीसोबत पाहायला भेटत आहे. आता ममता दीदीले अध्यक्षपद सोडायचं नाही आहे, हे म्हणते हम जगह नहीं छोडेंगे. त्याच्यासाठी जे आपल्या भाजपाच्या कार्यकर्त्यांना जे उधम तिथं माचवला आहे, तो मला नाही वाटत बा कोणी आज गोष्टीनं योग्य आहे. आपल्याला एखाद्या पार्टीविषयी विरुद्ध आपण असू शकतो, पण तिच्या मालमत्तेले नुकसान करून तुम्ही जे भावी पार्टी आहे ते का सिद्ध करायचा प्रयत्न करता. एका आपल्या ते वेस्ट बेंगालमध्ये आपल्या एका बहिणीसोबत लय वाईट झालं होतं. त्या बहिणीला न्याय आपण तेव्हा नाही मिळवून देऊ शकलो. आपण भांडायला पाहिजे नव्हतं तेव्हाच. आपण तिच्या आईला तिकीट दिलं आणि तिची आई निवडून आली. काकूसाठी लय आनंद वाटते. पण दुसरी गोष्ट, आपल्या महाराष्ट्रातही लय रेप केसेस आहे. सगळ्या बहिणीला एक एक तिकीट द्यान का तुम्ही? द्यान का? असं नाही होत ना राजीव. ठीक आहे, चला निवडून आल्या, आता तरी आम्ही अपेक्षा करू का त्या बहिणीला न्याय भेटन. पण न्याय हे अशी गोष्ट आहे जे आपल्या भारतामध्ये म्हणजे तो व्यक्ती खतम झाल्यावरही किती वर्षांना किंवा कधी कधी तर भेटतही नाही. अपेक्षाच नाही करावं लागत. बिना अपेक्षेनंच आपलं सगळं काही चालू आहे. आता याच्यामध्ये का होते ना, लोकायला वाटते की बा नाही आता न्याय मिळणार, असं मिळणार, असं नसते. न्याय ज्या टायमाला ज्या वेळेस भेटायला पाहिजे त्यावेळेस भेटायला पाहिजे. जो भेटत नाही हे आपलं सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. आता आपल्या महाराष्ट्रामध्ये जे आपल्या त्या चिमुकलीसोबत झालं, तिथे तरी न्याय भेटत आहे का? लोकांना तिथं राजनीती सुरू केली. ह्या नराधमाचं सरनेमवरून राजनीती सुरू केली. कितपत योग्य लोक आहे, कितपत योग्य मेंटॅलिटीचे लोक आहे. समजदाराला इशारा कापी आहे, डिटेलमध्ये सांगायची गोष्ट नाही आहे. चुकीचं तुम्ही वागू नका, ठीक आहे. एक कुत्रा चावला म्हणजे सगळेच कुत्रे कावरलेले राहते असं नाही राहत. तशा बाबतीत तर मग माणसं त्याच्यापेक्षा बत्तर कंडिशनमध्ये आहे. माणसं लय बत्तर कंडिशनमध्ये आहे. कुत्र्यापेक्षा गेली बत्ती कंडिशन आहे माणसाची, असं आहे. म्हणून कोणावरही म्हणजे ते व्यक्ती आली ना न्याय भेटला. न्याय व्यवस्था लय वेगळी गोष्ट आहे, त्याच्यातल्या कलमा लय वेगळी गोष्ट आहे. त्याचा अभ्यास करायला तर आमच्यासारखीची बुद्धी नाही पोचायची, पण आम्हाला माहिती आहे नियम कायदे करायचे तर, ठीक आहे. म्हणून म्हणजे लय आनंद होऊन राहिला पार्टीले की बा आम्ही वेस्ट बेंगालमध्ये निवडून आलो. काही विषय नाही आहे, खूप आनंदाची गोष्ट आहे. तुम्ही निवडून आले आहे. आता तुम्ही तिच्याही बहिणीला 3,000 रुपये द्या आणि इकडं पेट्रोलची टंचाई आहे त्याच्याकडं काही लक्ष देऊ नका. इकडं लोक चालले धक्के मारत 200 रुपयाचं, कोणी 60 रुपयाचं, 100 रुपयाचं भरत. महागाई तशी पेटणार आहे आता. आणि हे तुम्ही कितीही म्हणा तुमचे अर्थशास्त्री लोक की नाही बा हे तर पहिलेच विधी नियम होतं, ठरलेलं होतं, असं नाही आहे. तुमच्या राजकीय पार्ट्यासाठी आमच्याच खिशातून टॅक्स ओढला, तुम्ही तिथं घातला ना, आता तुम्ही आम्हालाच लुटणार आहे. हे 100% खरं आहे. नाही हे माझं मत आहे, हे सर्वस्व माझं मत आहे. मी काही कोणाला म्हणत नाही माझ्या मतावर तुम्ही विश्वास करा आणि मला फॉलो करा, असं काहीच नाही. पण हे कटू आहे पण सत्य आहे. ज्याला कळलं तो हुशार, ज्याला नाही कळलं नाही. आणि प्रत्येकाला देव बनवून त्या माहिती आहे का लोकांचं का सिस्टम चुकते. लोक नाही का एखाद्या व्यक्तीसोबत आपलं कंपॅरिझन आपल्याला त्याच्यासारखं बनायचं आहे बा, ह्यावाला ठोठावडा आपल्यावर लागला नाही पाहिजे म्हणून त्या व्यक्तीला देव बनवायच्या मागं लागते. हालाकी ते 100% चुकीचं आहे. कोणाला पटली हे गोष्ट, हे माझं मत आहे. मी तुम्हाला काय म्हणतो, माझं मत आहे. तुम्हाला जर माझं मत पटत असेल तर मला सांगा. आणि मायामुळं जर कोणाच्या भावना गलतीने दुखावल्या असेल त्यासाठी क्षमा प्रार्थी, तेच म्हणू शकतो. आजकाल तसं सुरू आहे, ट्रेंडच आहे तो, माफी मागायची निघून जायचं नाही का. पण मी काही चुकीचं बोलली नाही आहे. आणि तुम्हाला जर वाटत असेल की आपल्या ताईच्या बोलण्यात तथ्य आहे तर तुमचे विचार कमेंट बॉक्समध्ये वागा म्हणतो. क्षमा करा, मी नॉन फिल्टर व्यक्ती आहे, तर मी हे काटणार नाही. तर तुमचे काही जे चांगले विचार असेल तर नक्की मांडा, आहे ना. आवडन आपल्याला ऐकायला. आणि फालतूच्या गोष्टीच्या दूर राहिलेलं ते बरं आहे असं मला वाटते. कारण की वांगले माणसं तर नाही फसत, पण चांगले माणसं लवकर फसतील या गोष्टीमध्ये.
सतर्क राहा. अजून तुम्हाला काही खतरनाक न्यूज सांगायचे आहे पुढं तुम्ही जर असेच राहाल तर आपण बोलूया असंच काहीतरी इथं जंगलात बसून. इथंच आमच्या डोक्यात थोडी बत्ती लागते, नाही तर आम्ही तर बायका आहे 1500 रुपये घेऊन खुश असं सरकारला वाटते, पण आम्ही एवढ्या बयाड नाही आहो, आहे का नाही. चला तर मग तुमचं मत लिहा. धन्यवाद जर एवढी बक ऐकली असेल तर. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.